दुधात भेसळ कशी होते याचा डेमो आज भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विधान भवन परिसरात दिला। दुधातल्या भेसळीवरती सरकारने तातडीने तोडगा काढावा आणि भेसळीच्या विरोधात कायदा कडक करावा अशी मागणी सुद्धा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे। आता दुसरा प्रकार आहे बघा, हे दूध 200 मिली। आता हे अंदाजे आम्ही टाकतोय बघा, हे तेल आहे। तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते। आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल आहे, हे फॅटसाठी आहे। त्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा। आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1 लाख लिटर, 2 लाख लिटर, 3 लाख लिटर, 5 लाख, अरे कुठनं आलं हे? 1 लाख लिटर गोळा झाला का 3 लाख करते ते। आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते। आता तुम्ही सांगा, 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे। भेसळ होता कामा नये। तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे। ही मागणी आम्ही दोघं लावून धरू, कारण आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याची पोरं आहोत। कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे। या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे।